टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण. नमस्कार. सौ सरस्वती लक्ष्मण काळे, शिक्षण प्रसारक मंडळ मोहोळ, संचलित वैष्णवी इंग्लिश मॉडेल स्कूल मोहोळ च्या प्रिन्सिपल मी गायत्री काळे. प्रिन्सिपल या नात्याने एक वार्षिक आढावा आपल्या समोर सादर करावा अशी या व्हिडिओद्वारे आम्हा सर्वांची इच्छा झाली की वर्षभरामध्ये आपण जे राबवले गेले उपक्रम, घेतलेल्या स्पर्धा परीक्षांचा आढावा व भविष्यातील काही योजना आहेत त्या आपल्या समोर याव्या यासाठीचा आमचा व्हिडिओ आपल्या समोर आम्ही सादर करीत आहोत या बातमीद्वारे. तर मी टुडे न्यूज महाराष्ट्र या न्यूज चॅनलची खूप खूप आभारी आहे. त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली. तर वैष्णवी इंग्लिश मॉडेल स्कूल मोहोळमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व नैतिक मूल्यांवर आधारित विविध उपक्रम आम्ही वर्षभर राबवले. त्यामध्ये शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम आम्ही राबवले. सुरुवातीपासूनच शाळा सुरू झाल्यापासूनच या सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. त्यामध्ये एकादशी असेल मोठी किंवा राष्ट्रीय सण असतील, महापुरुषांच्या जयंत्या आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये साजऱ्या केल्या व या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी व सुसंस्कारांची जाणीव निर्माण व्हावी यासाठी आम्ही हे उपक्रम राबवले. त्याचबरोबर क्रीडा व सहशालेय उपक्रमही आम्ही यामध्ये राबवले. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी स्पोर्ट्स वीक, विविध क्रीडा स्पर्धा व क्रीडा शिक्षण दिले गेले. त्यामुळे संघ भावना, शिस्त व आरोग्याचे महत्व विद्यार्थ्यांना समजले आणि उपयुक्त काही उपक्रमही आम्ही मुलांच्या सुधारणा व्हावी यासाठी घेतले की विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान वाढावं, आत्मनिर्भरता निर्माण करण्यासाठी मार्केट डे हा उपक्रम आम्ही राबवला. तसेच प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळावे यासाठी शैक्षणिक सहलींचे सुद्धा आयोजन केले आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा सुद्धा यावर्षी आम्ही घेतल्या. त्यामध्ये MTS, ITS व स्कॉलरशिप परीक्षा घेऊन मुलांमध्ये एक स्पर्धात्मक वृत्ती व अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी यासाठीच आम्ही आमचा प्रयत्न आहे या वर्षीचा. त्याचबरोबर मूल्य शिक्षण व शिस्त, शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त व गुणवत्तापूर्ण संगोपन यावर विशेष भर दिला जावा. नैतिक मूल्ये, संस्कृती, सुसंस्कार व शिस्तबद्ध जीवनशैली विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जावी. त्यासाठी सकाळीच रोज प्रार्थना असताना मुलांमध्ये 3ही भाषांमधले ज्या आपल्या प्रार्थना आहेत, प्रतिज्ञा आहेत, 3ही भाषांवर आधारित 2-2 दिवस होतात. त्यामुळं काय होतं की मुलांची भाषा सुधारते, मुलांना भाषेचं ज्ञान होतं आणि त्याचबरोबर त्या भाषा ज्ञानाबरोबर त्यांचं असलेलं त्या भाषेवरचं प्रेमही वाढतं. याकडे शाळेने भरपूर फोकस केला आहे आणि त्याचबरोबर एक आधुनिक शिक्षण पद्धतीवरती सुद्धा आम्ही आधारित असं शिक्षण मुलांना दिले. विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक काळाची गरज ओळखून शाळेमध्ये डिजिटल एज्युकेशनचा अवलंब करण्यात आला. स्मार्ट क्लास व डिजिटल साधनांच्या माध्यमातून अध्यापन अधिक प्रभावी केले जावे यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच सामाजिक बांधिलकी जपत समाजाचं काहीतरी देणं लागतो या अनुषंगाने संस्थेचे सचिव माननीय श्री विश्वनाथ काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही महिन्यांखाली संपूर्ण महाराष्ट्रामधील काही भागामध्ये पूरग्रस्त निर्मिती झाली. तर त्या पूरग्रस्त लोकांची सेवा म्हणून की आपण काहीतरी त्यांचं देणं लागतो आणि तिथं जाऊन त्यांचं ते दुःख कमी करावं अशी भावना सर्वांमध्ये उत्पन्न झाली. त्यामध्ये आमच्या संस्थेचे सचिव यांच्याच सूचना मार्गदर्शनाद्वारे वैष्णवी स्कूलमधील सर्व स्टाफ मेंबर्स व त्याचबरोबर येथील प्रिन्सिपल काळे मॅडम, तसेच भोसले सर मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह आणि संपूर्ण स्टाफ कर्मचारी या सर्वांनी सहभाग नोंदवून, तसेच पालक व विद्यार्थी या सर्वांनी अगदी उत्साहाने यामध्ये योगदान दिले आणि ते योगदान फक्त न देता त्या ठिकाणी पोहोचून त्या सर्व पूरग्रस्तांना भेटून त्यांचे दुःख कमी करण्याचाही प्रयत्न केला.
आणि वैष्णवी स्कूलची वाटचाल ही अशीच चालू राहणार आहे. यापुढेही सामाजिक बांधिलकी तर जपलीच जाईल. त्याचबरोबर समाजसेवेचा ठेका सुद्धा या शाळेने घेतला आहे. असे मी आपल्याला ग्वाही देते की फक्त शाळेतून संस्कारच घडणार नाहीत, मुलंच घडणार नाहीत, तर समाजाचंही कल्याण होईल. या दृष्टीने या शाळेची वाटचाल सुरू राहील याची मी ग्वाही देते. तसेच वैष्णवी इंग्लिश मॉडेल स्कूल मोहोळ येथे वार्षिक स्नेहसंमेलन व हळदी कुंकू कार्यक्रम याचे आयोजन करण्यात आले आहे. तर ते आयोजन 24 जानेवारी 2026 रोजी वार शनिवार, वेळ 5 वाजता लक्ष्मी पार्क या ठिकाणी क्रांतीनगर पाठीमागे 5 वाजता करण्याचे आयोजन केलेले आहे. व त्या कार्यक्रमामध्ये मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांचा आत्मविश्वास वाढावा व व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. व या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांमध्ये विविध सांस्कृतिक कला सादरीकरणातून त्यांची गुणवत्ता, सृजनशीलता व कौशल्ये प्रेक्षकांसमोर मांडली जाणार आहेत. शैक्षणिक विकासाबरोबरच कला, संस्कृती व व्यक्तिमत्व विकासाला चालना देण्याचा शाळेचा हा उपक्रम कौतुकास्पद असेल असे पालकांना वाटेल याची मी आपणा सर्वांना ग्वाही देते. त्याचबरोबर विशेष आकर्षण म्हणजे सालाबादप्रमाणे या स्नेहसंमेलनामध्ये महिलांसाठी विशेष आकर्षण म्हणून 5 लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत. व तसेच महिलांसाठी मनोरंजन, आनंद व सामाजिक स्नेह वाढविण्याच्या उद्देशाने हा आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला आहे. याचबरोबर दरवर्षी जे विद्यार्थी आहेत त्यांच्या फक्त अभ्यासच नाही तर त्याबरोबर ओव्हरऑल ऍक्टिव्हिटी, स्पोर्ट्समध्ये सहभागी होणं, शालेय उपक्रमांमध्ये सहभागी होणं, शिक्षकांनाही पुरस्कार आम्ही शिक्षकांना देणार आहोत आणि त्याचबरोबर त्यांचाही उत्साह वाढावा, त्यांनीही तेवढ्याच ताकदीने दरवर्षी काम करावे आणि विद्यार्थ्यांमध्ये अशीच प्रगती करत राहावी यासाठीचे हे पुरस्कार आम्ही त्या मुलांना देणार आहोत. धन्यवाद. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.